वारकरी संप्रदायातील थोर महात्मे व महाराष्ट्रातील विचारवंतांची दुर्मिळ कीर्तने, प्रवचने, व्याख्याने ऐकण्यासाठी सुरेश महाराज सूळ या यूट्यूब चॅनलला अवश्य सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबा. आपल्यापेक्षा, तुमच्या माझ्यापेक्षा संतांचं जीवन हे काय आहे? विशेष आहे, बरोबर, श्रेष्ठ आहे. पण ऐका, ढोबळ मानानं जर आपण विचार केला, स्थूल मानाने जर विचार केला, तर जसे संतांना तसेच तुम्हा आम्हाला हात, पाय, कान, नाक, डोळे आहेत, बरोबर आहे की नाही? मग जर हात, पाय, कान, नाक, डोळे हे सगळ्यांना सारखेच असतील, तर आपण सामान्य आणि संत विशेष हा फरक का? संत विशेष का? संत महान का? संत श्रेष्ठ का? आणि तुम्ही आम्ही सामान्य का आहोत? तर याचं पहिलं उत्तर आहे, मानवी जीवनाची विशेषता ही माणसाच्या आकारावर अवलंबून नसते, तर ती त्याच्या आचारावर अवलंबून असते. ऐका, आकार कोणता आहे याकडे फारसं लक्ष दिलं जात नाही. आचार कोणता आहे हे महत्वाचं आहे. येरवी दैत्य कुळ साचोकारे, दैत्याच्या कुळात जन्माला आलेले भक्त प्रल्हाद, पण 12 भागवताच्या यादीमध्ये पहिला क्रमांक त्यांचा लागला. त्याचं कारण आहे, देव पुढच्या व्यक्तीच्या आकाराकडे पाहत नाही, तर देव त्यांच्या आचाराकडे पाहतो. संत संगे याचा वास सर्व काळ, संत संगे याचा वास सर्व काळ, संचला सकळ मूर्तिमंत, घालोनिया काळ अवघा बाहेरी, त्याशीच अंतरी वास दिला. आपुलेसे जिही नाही उरो दिले, आपुलेसे जिही नाही उरो दिले, चोजविता भले 80 स्थळे, घालोनिया काळ अवघा बाहेरी, त्याशीच अंतरी वास दिला. तुका म्हणे नाही झाकत परिमळ, तुका म्हणे नाही झाकत परिमळ, चंदनाचे स्थळ चंदनची, घालोनिया काळ अवघा बाहेरी, त्याशीच अंतरी वास दिला. पांडुरंगा करू प्रथम, पांडुरंगा करू प्रथम, दुसरे चरणा संताजिया, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार, बाबाजी सद्गुरुदास तुका, नमो सद्गुरु तुकया ज्ञान दीपा, नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा, नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ते, नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती. शेवे लागी सेवक झालो, तुमच्या लागलो निज चरणा, तुमच्या लागलो निज चरणा, तुमच्या लागलो निज चरणा. सेवे लागी सेवक झालो, तुमच्या
तुमच्या लागो निरंतरा तुमच्या लागो निरंतरा आहो स्वामी तुकया देवा यावरी न करावा यावरी न करावा यावरी न करावा आहो स्वामी तुकया देवा यावरी न करावा यावरी न करावा संत संगे याचा वास सर्व काळ संचला सकळ मूर्तिमंत घालोन या काळ अवघा बाहेरी त्याशीच अंतरी वास दिला. अनंत कृपा विभूषित विश्ववंद्य विश्वसंत संत श्रेष्ठ जगद्गुरु श्री तुकोबाराय यांच्या अभंग गाथेतील संतपर प्रकरणातील 4 चरणाचा अभंग सेवेकरिता घेतलेला आहे. या अभंगाच्या द्वारा संत श्रेष्ठ जगद्गुरु श्री तुकोबाराय संत महात्म्यांच्या जीवनातील अलौकिक विशेषता प्रगट करतात. विठ्ठल विठ्ठल आला आला अनंत कोट ब्रह्मांड नायक अकारण कारण करुणा वरुणालय अखिल गुणनिधान भक्तवत्सल जगदाधार रुक्मिणी प्राण संजीवन भगवान श्री पंढरीरायाच्या असीम कृपेद्वारा ज्ञान कैवल्य तेजोनिधी विश्वमाऊली ज्ञानोबाराय वैराग्य शिरोमणी संत हृदय सम्राट विश्ववंद्य जगद्गुरु श्री तुकोबाराय आदी करून सर्व संत महंतांच्या आशीर्वादाने उपस्थित संत महंत भाविक सज्जन माता भगिनी परिसरातून व या अत्यंत ऐतिहासिक धर्मप्रधान अशा पवित्र गुरुसाळे या गावातून हजर असलेले वारकरी संप्रदायातील ज्येष्ठ श्रेष्ठ अध्वर्यू कीर्तनकार प्रवचनकार टाळकरी वृंद गायनाचार्य मृदंगाचार्य वारकरी शिक्षण संस्थेतील ज्येष्ठ श्रेष्ठ गुरुबंधू महाराज मंडळी विद्यार्थी वृंद आणि आपण देवरूप श्रोतृवर्ग या सर्वांच्या पवित्र उपस्थितीमध्ये भक्तश्रेष्ठ मारुतीरायांच्या पवित्र दरबारात त्यांचेच उपास्य मर्यादा पुरुषोत्तम भगवान रामप्रभूच्या जयंती महोत्सवाचं औचित्य साधून अर्थात चैत्र शुद्ध नवमी रामनवमी हे औचित्य साधून गेली 50 वर्ष अव्याहतपणे समापन्न होत असलेला हा भक्ती महोत्सव अर्थात या वर्षीचा हा सुवर्ण महोत्सव 50वे वर्ष या वर्षातील आजच्या 6व्या दिवसाच्या चिंतन सेवेचा सुयोग या उत्सवाचे मार्गदर्शक हरिभक्ती परायण एक भजननिष्ठ नामनिष्ठ असलेलं वारकरी संप्रदायातलं वयोवृद्ध व्यक्तिमत्व पूज्य आदरणीय आप्पा नामदेव महाराज आप्पा यांच्या मार्गदर्शनाने तर अवघ्या महाराष्ट्राचं वारकरी संप्रदायातलं आध्वर्यू असलेलं व्यक्तिमत्व हरिभक्ती परायण परमपूज्य परमश्रद्धेय क्रांती सूर्य संतवीर युवक मित्र व्यसनमुक्त युवक हृदय सम्राट गुरुदेव तात्यांच्या आदेशातून
या सेवेचं सौभाग्य मला प्राप्त झालं. त्यांच्या समोर तर एवढं काही म्हणता आलं नसतं. आता अति संधी घेतली आपली. त्यांच्या या आदेशातून आजच्या या सेवेचं सौभाग्य मला प्राप्त झालेलं आहे. संकल्पित वेळेमध्ये म्हणजे 11 वाजेपर्यंत आपण अभंगाचं चिंतन करण्याचा प्रयत्न करू. विठ्ठल मोठ्या श्रद्धेने, अत्यंत उत्साहाने, भावपूर्ण हृदयाने आपण हा महोत्सव या ठिकाणी संपन्न करत आहात. वारकरी संप्रदायातली अत्यंत जुनी वारकरी शिक्षण संस्थेतील ज्येष्ठ श्रेष्ठ मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत. गेली 3 तप अर्थात 36 वर्षाच्या पुढचा कालखंड होऊन गेला. हरिभक्तीपरायण परमपूज्य आदरणीय भारत महाराज या ठिकाणी या उत्सवाचं व्यासपीठ प्रमुख म्हणून ते या ठिकाणी उपस्थित आहेत. अत्यंत गोड असे गायक आदरणीय जगदाळे महाराज या ठिकाणी उपस्थित आहेत. वारकरी संप्रदायातील अत्यंत गुणी अशी ज्येष्ठ श्रेष्ठ टाळकरी मंडळी या गावातली परिसरातली या ठिकाणी टाळ घेऊन उभे आहेत. तर वारकरी शिक्षण संस्थेतील गुरुकुलातील अकलूज मधील ही सगळी विद्यार्थी सूळ महाराजांचे हे संत लोक या ठिकाणी उपस्थित आहेत. अत्यंत दर्जेदार गोड असे मृदंगाचार्य इथं उपस्थित आहेत. मी सर्व टाळकऱ्यांच्या मृदंगाचार्यांच्या आणि समोर येऊन बसलेले सगळे श्रोते सज्जन मायबाप आपल्या सर्वांच्या चरण कमली मी अंतःकरणपूर्वक वंदन करतो, नतमस्तक होतो आणि आपल्याच कृपेनं काहीच चिंतन करण्याचा आपण प्रयत्न करूया. मला आज आनंद वाटतो की वारकरी संप्रदायातली अत्यंत निष्ठावंत अशी जुनी मंडळी 36 वर्षापासून जे व्यासपीठ चालवतात असे लोक या ठिकाणी उपस्थित आहेत. छान अशी टाळकरी मंडळी उपस्थित आहेत. गोड असे मृदंगाचार्य मी सर्वांचं हृदयापासून अभिनंदन करतो. विशेष मी अभिनंदन करतो की समोर बोलावल्यानंतर आपण सगळेजण पुढे आलात. विशेष म्हणजे हे 2-4 तरुण मुलं ही पुढे आले म्हणून तुमचं मी मनापासून अभिनंदन करतो. मी तुमचे आभार व्यक्त करतो. खरं म्हणजे दादा ही एवढीच जागा अशी आहे पुढे येऊन बसण्यासारखी. मला वाटतं एवढी जागा सोडली तर पुढे जाऊन बसण्यासारखं काय. आणि एक खरं सांगा गड्यानो, खरं सांगा आतापर्यंतच्या तुमच्या आयुष्यात एवढ्या प्रेमानं तुम्हाला कुणीतरी पुढे बोलवलं का? खरं सांगा. उलट पुढे जर येऊन तुम्ही बसलेला असाल तर आतापर्यंत बऱ्याच लोकांनी तुम्हाला माग ढकललं असेल, आहे की नाही? पण लक्षात ठेवा ही एवढी एकच जागा अशी आहे. अगदी बोलतो वारकरी संप्रदाय हा एक असा संप्रदाय आहे मागच्या लोकांना पुढे घेणारा संप्रदाय, मागच्याला संधी देणारा संप्रदाय आहे. बघा तुम्ही मृदंगाचार्याकडे बघा, टाळकऱ्याकडे बघा तुम्ही अभ्यास करा. माईक सोडून भारत महाराज लांब उभा राहिलेत. अभ्यास करा या गोष्टीचा. म्हणजे काय आहे, ही तरुण मुलं, तरुण पिढी ही पुढे आली पाहिजे. तरुण वादक ते अत्यंत जुने आहेत याच्यातले, पण ते तुम्हाला संधी आहे. म्हणण्याचा हेतू कसा आहे, आपण माग सरकायचंय आणि आपल्याच क्षेत्रातली आपली पुढची पिढी याच्यामध्ये आली पाहिजे, उतरली पाहिजे, त्यांना प्रोत्साहन दिलं पाहिजे. आणि असा प्रोत्साहन देणारा, योग्य वेळेला माग सरकणारा आणि होत करूंना पुढे आणणारा जर कोण असेल तर त्याचं नाव आहे वारकरी संप्रदाय. आता पुढे आणतो, लक्षात ठेवा. त्या दृष्टिकोनातून इथं सगळी मंडळी उभी आहेत. मी अजून इथे उभे राहिलेली ही जी लहान मुलं आहेत ना, तरुण मुलं, लहान मुलं, यांचं मनापासून अभिनंदन करतो. कारण असं आहे, ही मुलं म्हणजे वारकरी संप्रदायाचं उद्याचं उज्ज्वल भविष्य आहे. काकडा, हरिपाठ, गातेचं भजन, दिंडीतलं भजन, मृदंगाची साधना, या गोष्टी आपल्या
पाठीमाग चालू राहिल्या पाहिजेत. प्रत्येक जण प्रयत्न करतो का नाही, आपल्या पाठीमाग आपली शेती आपल्या मुलांना व्यवस्थित केली पाहिजे. एखादा सामाजिक कार्य करत असेल त्याचा प्रयत्न असतो आपल्या पाठीमाग समाज कार्य आपल्या मुलांना व्यवस्थित केलं पाहिजे. डॉक्टर असेल, वकील असेल, इंजिनियर असेल, त्याचा प्रयत्न असतो आपलं पोरग डॉक्टर, वकील, इंजिनियर झालं पाहिजे. दुर्दैवाने वारकरी ही काळजी कमी घेतो. तसं आपण सुद्धा काळजी घेतली पाहिजे. आपल्या पाठीमागे आपण जे भजन म्हणतोय, आपण जी वारी करतोय, आपण जे अन्नदान करतोय, आपण जी साधना करतोय, आपण जो नित्यनेम करतोय, आपण जो मृदंग वाजवतोय, आपण जी पंढरीची वारी करतोय, ती आपल्या पुढच्या पिढीनं सुद्धा सक्षमपणे ती भजनाची, वारीची, दिंडीची साधना चालू राहिली पाहिजे. आणि त्याकरता आपल्या पिढीला, पुढच्या पिढीला आपण संस्कार दिले पाहिजेत. मला आनंद वाटतोय इथे ही मुलं उभी आहेत. खरं म्हणजे ही मुलं, यांना जन्म देणाऱ्या आई वडिलांना आणि यांना शिकविणाऱ्या गुरुजींना मी कोटी कोटी धन्यवाद देतो. मनापासून मी त्यांचं अभिनंदन करतो. कारण असं आहे बघा, ही जी मुलं आहेत ना उभी राहिलेली, बरं का, ही मुलं कीर्तनकार, प्रवचनकार, गायक, वादक होतील का नाही मला काही सांगता यायचं नाही. ही मुलं डॉक्टर, वकील, इंजिनियर, प्राध्यापक, कलेक्टर, प्रगतशील बागायतदार होतील का नाही मी सांगू शकत नाही. पण मी एक गोष्ट निश्चित सांगतो, खात्रीने सांगतो, काय, ही जी लहान मुलं उभी राहिलेली आहेत ना इथं टाळे घेऊन, ही मुलं माणसं नक्की होतील. ही मुलं काय होतील? माणसं नक्की होतील. आणि मला आज असं वाटतंय गरज माणसांची आहे. गरज कोणाची आहे सध्या? माणसाची. गुरसळ्याची लोकसंख्या किती आहे? 4759. इथं 440 म्हणू 40 लोक आहेत. लोक किती आहेत? म्हणजे लोकसंख्या किती आहे? 4759. माणसं किती आहे? 40. नाही लक्षात आलं? माणसं 40 आहे. लक्षात घ्या जरा, नीट आहे का. मला तर असं वाटतंय प्रत्येक गावात लोक राहतात. प्रत्येक गावात लोक राहतात, फार थोड्या गावात माणसं राहतात. नाही कळलं? जाऊ. आपला मुद्दा इतकाच आहे, लोक किती आहेत, लोकसंख्या किती आहे हे महत्वाचं आहे का माणसं किती आहेत हे महत्वाचं आहे? माणसं किती आहेत हे महत्वाचं आहे. आणि म्हणून मला असं वाटतंय जमलंच गुरसळेकरांना तर पुढच्या वर्षी थोडी क्रांती करा. कराल का संयोजक मंडळी? कराल का थोडी क्रांती पुढच्या वर्षी? काय क्रांती करा? 7 ते 9 कीर्तनाची वेळ ठेवा, जेवण नंतर ठेवा. निदान त्याच्या नादानं कीर्तनाला गर्दी वाढेल. मी आपलं स्पष्ट बोलणारा माणूस आहे. तुमचा घरचा, तुमचा एक भाऊ आहे या नात्यानं बोलतो मी तुम्हाला. कळकळीची विनंती आहे माझी, हात जोडून विनंती आहे. तुमचा ते पत्रिका जर बघितली, त्याच्यातले वक्ते बघितले, महात्म्य बघितले, खूप थोर थोर महात्मे आता येऊन गेलेत म्हणजे काय विशेष नाही किंवा आणखीन येणार आहेत. असे मोठे मोठे महात्मे इथे येत आहेत. चित्र बघितलं तर विचित्र आहे, लक्षात ठेवा. आणि म्हणून माझी कळकळीची विनंती आहे, कार्यकर्त्यांना हात जोडून विनंती आहे, नम्र प्रार्थना आहे. 7 ते 9 करेक्ट कीर्तन, 9ला जय विठ्ठल, जय. निवांत जाऊन झोपा. ते मोकळे, तुम्ही बी मोकळेच. आता ते तिकडं बसले होते, नाही म्हणजे ते पावत्या, राहू द्या पावत्या, अर्धा तास या पुढे जरा, मला जरा बरं वाटेल ना, मला जरा बरं वाटावं म्हणून मी तुम्हाला पुढे बोलावलंय. आलं लक्षात. मुद्दा माझा इतकाच आहे. तर आता जेवढे आहेत तेवढेच लक्ष चांगलं द्या. तुम्ही जितकं एकाग्रतेनं लक्ष द्याल तितक्या लवकर कीर्तन संपेल. तुम्ही लक्ष नाही दिलं तर मग कीर्तनाची वेळ वाढू शकते. तेव्हा लक्ष चांगलं द्या. शिवेकरिता घेतलेला अभंग तुकोबारायांचा आहे आणि महाराज या अभंगातून संत महात्म्यांच्या जीवनातील अलौकिक विशेषता प्रगट करतात. ऐका, तसं जर पाहिलं, आपल्यापेक्षा, तुमच्या माझ्यापेक्षा संतांचं जीवन हे काय आहे? विशेष आहे, बरोबर, श्रेष्ठ आहे. पण ऐका, ढोबळ मानानं जर आपण विचार केला, स्थूल मानाने जर विचार केला तर
जसे संतांना तसेच तुम्हा आम्हाला हात पाय कान नाक डोळे आहेत. बरोबर आहे की नाही? मग जर हात पाय कान नाक डोळे हे सगळ्यांना सारखेच असतील तर आपण सामान्य आणि संत विशेष हा फरक का? अजून एक विचारतो. प्रत्येक व्यक्तीचं शरीर पृथ्वी आप तेज वायू आणि आकाश या पंच महाभूतापासूनच बनलेलं आहे. मग असं असताना आपण सामान्य आणि संत विशेष हा फरक का? तिसरा अजून एक मुद्दा विचारतो. प्रत्येक व्यक्तीच्या शरीरात लाल रंगाचंच रक्त, हे तर नक्की आहे का नाही? श्रीमंताच्या शरीरातलं रक्त हिरवं आणि गरीबाच्या शरीरातलं लाल, असं काय आहे का? नाही. प्रत्येक व्यक्तीच्या शरीरात लाल रंगाचंच काय आहे? रक्त आहे. मग आपण सामान्य आणि संत विशेष हा फरक का? काय कारण? तर ऐका, त्याची सोपी 3 कारण, अगदी 2-3 कारण अगोदर सांगतो. संत विशेष का? संत महान का? संत श्रेष्ठ का? आणि तुम्ही आम्ही सामान्य का आहोत? तर याचं पहिलं उत्तर आहे, मानवी जीवनाची विशेषता ही माणसाच्या आकारावर अवलंबून नसते, तर ती त्याच्या आचारावर अवलंबून असते. ऐका, आकार कोणता आहे याकडे फारस लक्ष दिलं जात नाही. आचार कोणता आहे हे महत्वाचं आहे. कदाचित आकार दैत्याचा असू द्या, आकार राक्षसाचा असू द्या, पण आचार जर वैष्णवाचा असेल, आचार जर भक्ताचा असेल, तर ती व्यक्ती भागवताच्या यादीमध्ये पहिल्या क्रमांकाला जाते. अर्थ आहे भक्त प्रल्हाद. भक्त प्रल्हादाच्या आकाराचा विचार केला तर दैत्याच्या कुळात जन्माला आलेले भक्त प्रल्हाद. ज्ञानोबरायांची भाषा आहे, येरवी दैत्य कुळ साचो कारे. ज्ञानोबराय सांगतात दैत्याच्या कुळात जन्माला आलेले भक्त प्रल्हाद, पण 12 भागवताच्या यादीमध्ये पहिला क्रमांक त्यांचा लागला. त्याचं कारण आहे, देव पुढच्या व्यक्तीच्या आकाराकडे पाहत नाही, तर देव त्यांच्या आचाराकडे पाहतो. मग आता चांगलं उत्तर द्या. जीवनाची विशेषता, श्रेष्ठता ही आकारावर अवलंबून आहे का आचारावर अवलंबून आहे? बोला. आचारावर अवलंबून आहे. लक्ष द्या. आता मला उत्तर द्या. आपण 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 आकारानं माणूस असावं का आचारानं माणूस असावं? आचारानं. म्हणजे आपला आकार माणसाचा असावा का आपला आचार माणसाचा असावा? आचार माणसाचा असावा. आणि आता खरं आणि व्यवस्थित उत्तर द्या. आपण आकाराने माणूस आहोत का आचाराने माणूस आहोत? आता तुम्ही ते घरी जाऊन बघत बसा. का मुद्दा माझा इतकाच आहे, आकारापेक्षा आचार महत्वाचा आहे. आचार श्रेष्ठ असला, आचार चांगला असला की ती व्यक्ती विशेष ठरते. पुष्कळ उदाहरण आहेत, वेळ कमी आहे. दुसरं उदाहरण देतो, ऐका. माणसाच्या जीवनाची विशेषता कशावर अवलंबून आहे? तर दुसरा पैलू सांगतो. जीवनात कृती काय आहे? कृतीवरून विशेषता ठरत नाही, तर वृत्ती काय आहे याच्यावरून विशेषता ठरते. एखाद्या वेळेस कृती नीच असू द्या, कृती सामान्य असू द्या, क्षुद्र असू द्या, अपवित्र असू द्या, पण वृत्ती जर श्रेष्ठ असेल, वृत्ती जर परमात्मा तत्वाच्या चिंतनात रंगलेली असेल, तर ती व्यक्ती विशेष ठरते. उदाहरण देतो मी तुम्हाला. उदाहरण,
मेलेली जनावर ओढणं ही कृती चांगली आहे का वाईट आहे? लवकर बोला, लवकर बोला. वाईट आहे. मेलेली जनावर ओढणं ही कृती पवित्र आहे का अपवित्र आहे? अपवित्र आहे. मग आता ऐका, ही कृती जर अपवित्र असेल, मेलेली जनावर ओढणं ही कृती जर वाईट असेल, अपवित्र असेल, तर मग चोखा मेळ्या संगे ढोरे ओढी, हर हरी सोनारा गडू पंकोला, हरी सोनारा गडू पंकोला, हरी सोनारा गडे पंकोला, चोखा मेळ्या संगे ढोरे ओढी, संगे ढोरे ओढे, संगे ढोरे ओढे. नरहरी सोनारा गडो फुंको लागे, चोखा मेळ्या संगे ढोरे ओढी. लक्ष द्या, चोखोबारायाच्या बरोबर देव भगवान परमात्मा स्वतः त्यांना ढोर ओढू लागले. तुम्हीच आता मला म्हणले होते की ढोरं ओढणं अपवित्र आहे, ढोरं ओढणं वाईट आहे, ढोरं ओढणं निंद्य आहे, नीच आहे म्हणले होते ना. आणि मग असं जर असेल तर देवानं कसं काय ते काम केलं? उत्तर त्याचं हे आहे, चोखोबारायाच्या ढोर ओढण्याच्या, मेलेली जनावर ओढण्याच्या कृतीकडे देवानं पाहिलं का चोखोबारायाच्या वृत्तीकडे देवानं पाहिलं? वृत्तीकडे. काय चोखोबारायाची वृत्ती होती महाराज? भगवंताच्या नामचिंतनात रंगलेली वृत्ती होती. देवाचे अंचळी उठला गजर, देवाचे अंचळी उठला गजर, गोबाचे हाड भजन करी, देवाचे अंचळी उठला गजर, चोखोबाचे हाड भजन करी. लक्ष द्या, काय जीवन होतं जेव्हा ते गावकुस पडलं आणि अनेक लोक गेले, त्या चोखोबाराही गेले. आणि मग पांडुरंगाने सांगितलं नामदेव महाराजांना, माझ्या चोखोबारायाची हाड गोळा करून आणा. हो पण म्हणजे कशी काय गोळा करून आणायची? काय तिथे एक माणूस थोडाच गेलाय का? पुष्कळ माणसं गेलेले आहेत, कित्येक तरी माणसं गेलेले आहेत. एका दिवशी 1000 500 माणसं कोरोनात एकाच. कस काय गोळा करून आणायचं? मग देवाने खूण सांगितले, लक्षण सांगितले. काय नाही म्हणे, हाड उचला आणि कानाला लावा. ज्या हाडातून विठ्ठल विठ्ठल असा आवाज येईल, ठरवायचं ते हाड माझ्या चोखोबाराचं आहे. आणि कमाल आहे, चोखोबारायांच्या आस्तीतून, हाडातून विठ्ठल 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 हा आवाज येत होता. कशातून? कोणत्या? हो पण कोणत्या हाडातून? मेलेल्या. काय कमाल आहे, चोखोबारा यांच्या मेलेल्या हाडातून विठ्ठल विठ्ठल आवाज येत होता. आम्ही कीर्तनात विठ्ठल विठ्ठल म्हणत नाही. काय अंतर आहे हो, किती फरक आहे. जिवंत असताना आमच्या तोंडात विठ्ठल यायला तयार नाही, आणि ते मेलेलं हाड सुद्धा काय म्हणताय. म्हणजे काय सिद्ध झालं? म्हणजे सिद्ध हे झालं, चोखोबारायाची वृत्ती भगवंताच्या नामचिंतनात किती रंगलेली होती. थोडक्यात भगवान कृती न पाहता वृत्ती पाहतो. अजून विचारतो, मांस विकणं ही कृती चांगली आहे का वाईट आहे? म्हणा की वाईट? वाईट आहे, वाईट आहे. आणि मग ही कृती जर वाईट असेल तर सजन कसाया विकू लागे मास, माळ्या सावत्या सखरूपू लागे.
ह्याचं काय उत्तर द्यायचं मग? याचा अर्थ असा नाही करायचा सजन महाराजाला भगवान परमात्मा मांस विकू लागले म्हणून आपण बी 2-3 दुकानं टाकायला काय अडचण आहे. हे असला अर्थ नाही घ्यायचा, याच्यातून ध्यानात ठेवा, नाहीतर लोक एवढीच क्लिप व्हायरल करतील बरं का. माझ्या सध्या ते लय अवघड आहे काम, कोणती क्लिप केव्हा व्हायरल होईल काय सांगते. मी का मुद्दा आपल्या पुढे मांडला तर सजन महाराजाच्या कृतीकडे देवानं बघितलं का सजन महाराजाच्या वृत्तीकडे देवानं बघितलं. वृत्तीकडे सिद्ध काय झालं? कृती सामान्य असू द्या, कृती क्षुद्र असू द्या, कृती निंद्य असू द्या, अपवित्र असू द्या, नीच असू द्या, पण वृत्ती श्रेष्ठ असलीच पाहिजे आणि वृत्तीचा विचार केला जातो. ऐका, कधी कधी असं असतं महाराज, कृती श्रेष्ठ असते, कृती चांगली असते, पण वृत्ती हलकट असते. काय कामाचं आहे ते? जुन्या काळातली गोष्ट आहे. एक तहसीलदार तालुक्याच्या गावाहून खेड्यावर गेले. खेड्यावरची कामं आटोपून मग तालुक्याच्या गावाला येऊ लागले. जुना रस्ता होता, तो असा गाड रस्ता होता. गाड रस्ता कळतो का तुम्हाला? गाड रस्ता नाही कळत. असा जुना रस्ता होता, थोडासा असा पाऊस पडलेला होता अगोदरच, आणि ते डेरा होता. डेरा डेरा कळतो का नाही बघा. म्हणजे वरून वरून असं सुकल्यासारखं वाटतं, वाळल्यासारखं वाटतं, खालून मात्र चिखल असतो बघा. त्याला आमच्याकडे डेरा म्हणतात, तिकडे काय तसंच ना. हा, असं ते होतं. असा तो रस्ता होता. रस्त्याची अशी परिस्थिती होती त्या काळात. त्यावेळेस काही गडकरी साहेब मंत्री नव्हते. मी कीर्तनात नाव घेतलंय बर का, आणि हे ह्याच्यात टेप सुद्धा होतंय बर का. खरं सांगू का, कीर्तनात नाव घेण्याच्या लायक माणूस आहे हो. खरं सांगतो हे आपलं काय पक्षपेक्षा काय तसला विषय नाही, पण किती गोड माणूस हो. अवघ्या महाराष्ट्रामध्ये फिरतोय आम्ही लोक. एका वाक्यात सांगेल, महाराज लोकांचं आयुष्य वाढवायला त्या बिचाऱ्यानं लय मदत केली. खरं सांगतो, खरं सांगतो. खूप रस्ते स्वप्न तरी होतं का आता हे पालखी मार्ग असा होईल, हे काम जे चालू आहे ना, असं स्वप्न तरी होतं का तुम्हाला म्हणतोय मी. मग कसं, ज्यानं काम केले त्याचं वर्णन जरूर करावंच. म्हणून ते गडकरी नाहीत, पोलकरी आहेत. पोलकरी नाहीत, रोडकरी आहेत. आणि ऐका, कोण आहेत ते रोडकरी? रोड करणारे कोण आहेत? नाव काय त्यांचं? नाव म्हणजे नितीन गडकरी रोडकरी. थोडं सांगू का? नितीन रोडकरी. वाह, क्या बात. नाही लक्षात आलं नाही? हे ध्यानात ठेवा जरा. नितीन रोडकरी हे महत्वाचं. मग हे तो माझा इतकाच आहे की साहेबाची गाडी फसली, तहसीलदार साहेबाची. ड्रायव्हरनं रेस केली की ती चाकं तशीच खाली आतच गेली. उसाचं ट्रॅक्टर जर काढायचं का नाही काढायचं ते त्याच्याच हातात असतं ड्रायव्हरच्या. एंट्री नाही दिली, फसलंच ट्रॅक्टर. इकडे नसेल तसलं का? इकडे नाही ना तसं. फसले, गाडी फसली, काय करावं? साहेब वैतागून गेले. खिशातला मोबाईल काढला साहेबांनी, फोन करायला शिपायाला, पण खड्ड्याची जागा होती. कोणत्याच त्या कार्डला रेंज नव्हती. संकट आली की सगळी एकदाच येतात जीवनात बर. आता काय करावं? वैतागून गेले. शेवटी एक 10-20 मिनिटांनी एक 10-15-20-25 वयोगटातली तरणी पोरं तिथं आली. काय झालं साहेब? गाडी फसली. थांबा म्हणल्या, मदत करतो. त्या 10-12 पोरांनी 20-25 वर्ष वयाच्या पोरांनी ढकलून ती गाडी काय केली? साहेब खुश झाले. साहेबांना बरं वाटलं. साहेबांनी खिशात हात घातला, एक 500 रुपयाची नोट काढली, पोरांना दिली. पोरांना बी बरं वाटलं, समाधान वाटलं. पोरं निघाली, साहेब निघाले. पण पुन्हा साहेबांनी पोरांना हाक मारून घेतले. काय रे म्हटले, काय करता तुम्ही? उद्योग काय करता तुम्ही? पोराने उत्तर दिलं, साहेब हाच उद्योग करतो. हाच उद्योग करतो, हाच उद्योग. अशीच कोणाची गाडी फसली केली तर आम्ही आपलं मदत करतो. ढकलून गाडी बाजूला काढतो. बिचारे ते खुश होतात, प्रसन्न होतात, 100-500 रुपये देतात. त्याच्यावर आमचं आपलं चालतं म्हणे व्यवस्थित. पण ते जे साहेब होते
ते साहेब थेट तहसीलदार झालेले होते, असे पोस्टिंग न झालेले नव्हते. बुद्धिमान प्राणी. त्याने पुन्हा विचारलं, का रे म्हणे, हा तुमचा व्यवसाय पावसाळ्यात चालेल, उन्हाळ्यात काय करता? पुन्हा मुलाने उत्तर दिलं, साहेब उन्हाळ्यात पण आम्ही हाच उद्योग करतो. अरे असं कसं काय, उन्हाळ्यात कसं काय हा उद्योग करत? ते बघा म्हणे, बघा तिथे ती बैलगाडी दिसली का तुम्हाला? त्याची बैलगाडी लांब होती, त्यात पाण्याची टाक्या दिसल्या का म्हणे तुम्हाला? म्हणले दिसले. आम्ही लांबून पाणी आणतो म्हटले, तिथं ओततो, तिथं ओतलेलं पाणी बरोबर इथं येतं म्हटले. ही जागा सुकणार कशी नाही, ओलीच कशी राहील याची आम्ही चांगली काळजी घेतो. आता मला उत्तर तुम्ही द्यायचं, फसलेली गाडी ढकलून ढकलून बाहेर काढणं ही कृती चांगली आहे का वाईट आहे? चांगली, बरोबर, चांगले. आणि त्याच्यासाठी गाडी फसलीच पाहिजे म्हणून काळजी घेणं ही वृत्ती चांगली आहे का वाईट आहे? वाईट आहे. माझा मुद्दा इतकाच आहे, एखाद्या वेळेस कृती चांगली नसू द्या चालेल, पण वृत्ती चांगली असलीच पाहिजे. थोडक्यात मानवी जीवनाची विशेषता ही कृतीवर अवलंबून नाही, तर ती वृत्तीवर अवलंबून आहे. आकारावर अवलंबून नाही, तर ती आचारावर अवलंबून आहे. आणि मग आता ऐका, आपल्यापेक्षा संतांचा आचार श्रेष्ठ म्हणून ते विशेष, संतांची वृत्ती श्रेष्ठ म्हणून ते विशेष. जगद्गुरु तुकोबारायांना विचारलं, महाराज संत हे आमच्यापेक्षा विशेष आहेत, असं त्यांच्या जवळ काय आहे म्हणून ते विशेष आहेत? हे विचारल्यानंतर महाराजांनी आपल्यापेक्षा असं त्यांच्या जवळ काय आहे की त्याच्यामुळे ते विशेष आहे याचं उत्तर अभंगाच्या पहिल्या चरणात. संत संगे याचा वास सर्व काळ, संत संग याचा वास सर्व वाच सर्व काळ, संत संगे याचा वाच सर्व काळ, संत संगे याचा वाच सर्व काळ, संत संगे याचा वाच सर्व काळ. चला सग मूर्तिमत चला मूर्तिमत घालूनिया काळ बघा बाहेरी, घालूनिया काळ बघा बाहेरी. चला सकळ, चला सकळ मूर्ती मत घालूनिया काळ रायुग बाहेरी, घालूनिया काळ अवघा बाहेरी. वाच सर्व संचाला सकळ मूर्ती वाच सर्व काळ, संचाला सकळ मूर्ती संत संगे याचा वास सर्व काळ, संचला सकळ मूर्तिमंत. लक्ष द्या, अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये जगद्गुरु श्री तुकाराम महाराज संत आपल्यापेक्षा का विशेष आहेत याचं उत्तर सांगतात.
असं त्यांच्या जवळ काय आहे म्हणून ते विशेष. महाराज उत्तर सांगतात, संत संगे याचा वास सर्व काळ. याचा म्हणजे देवाचा. देव त्यांच्या सहवासात सर्व काळ राहतो म्हणून संत विशेष. तर आता ऐका, देव त्यांच्या सहवासात सर्व काळ राहतो म्हणून संत विशेष असं महाराज प्रतिपादन करतात. तर मग या पहिल्या चरणावर एक शंका आहे. कोणती? देव त्यांच्या सहवासात सर्व काळ राहतो म्हणून जर संत विशेष, तर मग देव सर्व काळ कुठे राहत नाही. उत्तर आहे, देव कुठं राहत नाही हो. सगळी प्रमाण पाठ आहेत. वेळ कमी असल्यामुळे चाल लावायची नाही आपल्याला. विठ्ठल जडी स्थळी भरला, विठ्ठल विस्तारला जनी सर्वा घटी राम. सगळी शोधून बघा. प्रत्येक ठिकाणी अनुअनुत, रेणुरेणूत, कणाकणात प्रत्येक ठिकाणी कोण आहे? देव आहे. लक्ष द्या, देव नाही अशी या जगात एकही जागा वस्तू प्रत्येक ठिकाणी कोण आहे? देव आहे. देव आहे. आता जरा ऐका, सांगू का? देव नाही म्हणणाराच्या शरीरात सुद्धा कोण असतो? देव असतो. कशावरून? तो नाही म्हणतो यावरून. नाही का लक्षात आलं तुमच्या? अहो, देव नाही असं म्हणण्यासाठी सुद्धा शरीरात कोण पाहिजे? देव पाहिजे. त्याच्या शरीरातला जर देव निघून गेला तर मग शेजाऱ्याने म्हणावं लागतं राम नाम सत्य आहे. मी का आपल्या पुढे हे बोलायला लागलो? म्हणजे प्रत्येक ठिकाणी, प्रत्येक वस्तूत, सगळीकडे, सर्व ठिकाणी काय? देव नाही म्हणणारा माणूस सुद्धा पर्यायानं देवाला काय करतो? मानतोच. काही माणसं आम्हाला अशी भेटतात, म्हणतात महाराज पंढरपूर आणि आळंदी आणि एकादशी आणि वारी आणि दिंडी आणि भजन अजिबात तसलं आपल्याला काही जमत नाही. फक्त आपली चतुर्थी असते. नाही लक्षात आलं तुमच्या? आता फक्त चतुर्थी असते म्हणजे गणपती बाप्पा पुढे तरी गडी वाकलाच की हो. झालं की नाही? अर्थ काय झाला? अर्थ इतकाच आहे, तर सगळीकडे सर्वच ठिकाणी काय? देव. देव नाही म्हणणारा माणूस सुद्धा पर्यायानं देवाला काय करतो? तुम्हाला गोपाळ गणेश आगरकर हे नाव माहिती आहे का? नसेल, आता यांना तुम्हाला माहिती आहे. ते नास्तिक होते. देव मानत नव्हते. देव नाही म्हणायचे. पण ऐका, ते दररोज विष्णू सहस्र नाम वाचायचे. त्यांना विचारलं, देव तर नाही. हो, देव नाही म्हणतो. मग देव नाही म्हणतात तर मग दररोज विष्णू सहस्रनाम कस काय वाचता? आता ऐका त्याने उत्तर काय दिलं. त्याने उत्तर दिलं, देव नाही म्हणतो गोष्ट खरी आहे, तरी पण मी रोज न चुकता विष्णू सहस्रनाम वाचतो. त्याचं कारण आहे, असलाच तर आपल्या कोण घोटाळा होऊ नये म्हणून. आता कसं करायचं? याचा अर्थ काय सिद्ध झाला? अर्थ सिद्ध हा झाला, पर्यायाने सगळे जण देवाला काय करतात? पाहतच नाही. तर आता ऐका, बुद्ध हा आहे. काय ठरलं मग आता आपल्या एवढ्या बोलण्यातून? हे ठरलं, देव सर्वत्र, सर्व ठिकाणी, सगळ्या जवळच आहे. बरोबर. आता अजून एक उत्तर द्या. आपल्या जवळ देव 1.5 तास असतो का 3.5 तास असतो? आपल्या जवळ देव किती काळ, किती वेळ असतो? सर्व काळ असतो. लक्ष द्या, लक्ष द्या, लक्ष द्या. ऐका, म्हणजे दोन्ही उत्तर तुम्हीच दिली. पहिलं उत्तर तुम्ही काय दिलं? देव सर्व ठिकाणी. आणि दुसरं उत्तर तुम्हीच दिलं, सर्व काळ आहे. तर मग आता ऐका, देव जर सर्व ठिकाणी आहे, सगळ्या जवळ आहे आणि शिवाय सर्व काळ आहे, तर मग सगळेच विशेष का नाहीत?
लक्ष आहे का कीर्तनाकड? तुकोबारायांनी संत विशेष आहेत हे सांगताना कलम कोणतं वापरले? घटनेतलं नियम कोणता वापरलाय? नियम हा वापरलाय, देव त्यांच्या सहवासात सर्व काळ राहतो म्हणून संत विशेष. तर मग तुमच्या माझ्या जवळ सर्व काळ भूत राहतात का? कोण राहते? बोला की देवच ना. मग ज्या कलमाने संत विशेष ठरवले तेच कलम, तोच कायदा तुमच्या माझ्या जीवनाला तंतोतंत जुळतोय का जुळत नाही? जुळतोय का नाही? मग जर ते विशेष असतील तर आपण विशेष का नाहीत? कारण कलम लावताना सगळीकडे काय झालं पाहिजे? सारखं लागलं पाहिजे. सगळीकडे सारखं नसल्यामुळं 70 वर्ष झालं ते सगळीकडे सारखं नव्हतं, म्हणून आता ते सारखं करण्यात आलं. सगळीकडे कसं झालं पाहिजे? सारखं झालं पाहिजे. ज्या कलमानं संत विशेष तेच कलम तुमच्या माझ्या जीवनाला लागू आहे का नाही? कोणतं? देव त्यांच्या सहवासात सर्व काळ राहतो म्हणून जर संत विशेष असतील तर मग तुमच्या माझ्या ही सहवासात सर्व काळ देवच घे. मग आपण सगळेच विशेष का नाही? पत्रिकेवर आपला फोटो का नाही? कारण काय? तर लक्ष द्या, त्याचं उत्तर आता मी तुम्हाला सांगणार आहे बस. आणि एवढं उत्तर सांगून सेवा समाप्त करणार आहे. घाबरू नका, हे उत्तर सांगायला पण तास तास लागणार आहे. तर उत्तर आहे का? उत्तर असं आहे, वस्तूचं अस्तित्व वेगळं आणि वस्तूचं प्राकट्य वेगळं. बरं का? शुद्ध निखळ चैतन्य ब्रह्म तत्व याचं सर्वत्र सर्व ठिकाणी सगळीकडे काय आहे? अस्तित्व आहे, पण प्राकट्य नाही. आता पुढचं आहे का? मायेचं सगळीकडे प्राकट्य आहे पण तिला अस्तित्व नाही. 14व्या अध्यायात ज्ञानोबाराय बोलतात, ये नाही हेची रूप ठाण्या ते उमप हे निद्रिता समीप चेता दुरी. ही ज्ञानोबारायची भाषा आहे. थोडं लक्ष जरा द्या, लय अवघड नाही, थोडंच आहे. ब्रह्माचं सर्वत्र अस्तित्व आहे पण त्याचं प्रगटीकरण नाही. मायेचं प्रगटीकरण आहे पण तिला अस्तित्व नाही. लक्ष द्या, केवळ अस्तित्व असून उपयोग होत नाही तर त्याचं प्राकट्य प्रगटीकरण असलंच पाहिजे. सोपं विचारतोय मी तुमच्यासाठी. ऊसामध्ये साखरेचं अस्तित्व असतं का नसतं? लवकर बोला. घरी महाराज आले होते. लगेच मालकाने आतमध्ये आवाज दिला, महाराज आले, चहा ठेवा. बाई साहेबांनी महाराजांना, आपल्या त्या मालकांना हळूच आत बोलावलं आणि अशी फजिती केली म्हणता, चहा ठेवा. उचलले जीवन लावली टाळ्याला, चहा ठेवा. हाय का डब्यात साखरेचा पत्ता आणि चहा ठेवा. आता हाही गडी पश्चिम महाराष्ट्रातला. यानं हे चांगलं ठोकून सांगितलं, जा आण तिथले 2 ऊस मोडून आणि टाक पातेल्यात. पश्चिम महाराष्ट्र. आता ऊसाचा भाग आहे ना, घाबरू नका, मी बी तुमच्या जिल्ह्यातलाच आहे. काय लक्ष द्या. मग 2 ऊस मोडून आणून पातेल्यात टाकल्यानंतर चहा नंबर 1 होतो का नाही? काव होईल का चहा? काव ऊसात साखर नाही का? टाकाची 2 ऊसच म्हणून पातेल्यात का होत नाही चहा? तर त्याचं उत्तर असं आहे, ऊसात साखरेचं अस्तित्व आहे पण प्राकट्य नाही आणि म्हणून चहा होऊ शकत नाही. अजून सोपं विचारतो आमच्या माता भगिनी करता.
दुधामध्ये तुपाचं अस्तित्व असतं का? अहो दुधात तुपाचं अस्तित्व आहे का म्हणतोय मी? आहे. घरी महाराज आले होते. मालकाने सांगितलं जरा भातावरती तोप वाढा. तोप कसं आहे जगदाळे महाराज आज तोप आहे ना, जरा तोप वाढा. बाईसाहेब घरात गेल्या आणि वाटी भरून दूध आणलं आणि ओतलो भातावर. महाराज घ्या तूप. चालेल का? का दुधात तुपाचं अस्तित्व नाही का? आहे की. म्हणून तूप म्हणून दूधच दिलं तर चालेल का? नाही चालणार. त्याचं कारण आहे दुधात तुपाचं अस्तित्व आहे पण प्राकट्य. आणखीन विचारतो, लाकडामध्ये अग्नीचं अस्तित्व असतं का? बोला. लाकडात म्हणतोय मी. लाकडात अग्नीचं अस्तित्व असतं का? लाकडात घाबरायचं काहीच कारण नाही. दगड पेटतात का लाकडं पेटतात? तर लाकडात अग्नीचं अस्तित्व आहे. आणि म्हणून चुलीमध्ये 4-2 लाकडं ठेवली. सांगितलं महाराज थांबा पाणी गरम होतंय. होईल काय? नाही होणार. कारण काय? लाकडात अग्नीचं अस्तित्व आहे पण प्राकट्य होण्याकरता काय केलं पाहिजे? काडी लावली पाहिजे. म्हणते अरे 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 काड्याच लावायचं बरं. तुमच्या ध्यानात येतं काय कमाल. पूर्वी जुन्या काळात काड्या लावत नव्हते. काड्या लावायचा उद्योग आता निघालाय. तर आता ऐका, लक्ष द्या. मी 3 गोष्टी तुमच्या पुढे मांडल्यात. त्या 3 गोष्टीतून तुमच्या मला वाटतंय थोडं हे ध्यानात आलंय. काय? अस्तित्वापेक्षा प्राकट्य महत्वाचं आहे. बरोबर. अजून 3 गोष्टी सांगतो. अजून तुम्हाला ते कमळ असतं बघा. कमळ बेडूक असतो. बेडूक कुठं असतो? चिखलात, पाण्यात, चिखलात. कमळ कुठं असतं? चिखलात. बरोबर. ऐका ऐका ना, लक्ष द्या ना. तर बेडकाच्या जवळच कमळ असतं. बरोबर. त्या कमळातल्या परागकणाचं, कमलकंदाचं अस्तित्व बेडकाच्या जवळ आहे का नाही? बोला. अस्तित्व म्हणतोय मी. बेडकाच्या जवळ कमलकंदाचं, परागकणाचं अस्तित्व आहे का नाही? आहे. आता मला उत्तर द्या. तर मग तो बेडूक एका दिवसात साधारणतः 1.5 छटाक परागकण सेवन करतो का 2.25 छटाक परागकण सेवन करतो? एक अंदाजे बोला. काही बिघडत नाही. चुकलं तर बिघडत नाही. साधारणतः किती छटाक? 2. बेडूक त्या कमलकंदातला, कमळातला परागकण 2 छटाक खातो म्हणते. काय असतं? आता काय उपयोग होत नाही. एसटी निघून गेल्यावर बोचक घेऊन. तर चला चला लक्ष द्या. असू द्या. तर माझा मुद्दा इतकाच आहे. त्या बेडकाच्या जवळ परागकणाचं, कमलकंदाचं अस्तित्व असतं का नसतं? बोला. असतं. पण तरी सुद्धा तो परागकण सेवन करत नाही. का सेवन करत नाही? त्याचं प्राकट्य नाही. लक्ष द्या. मग बेडूक काय सेवन करतो? बोला की. बेडूक काय सेवन करतो? चिखल आहे ना. चिखल म्हणजे बेडूक काय खातो? चिखल. कोणता बेडूक चिखल खातो? हा कमळाच्या जवळचा तो चिखलातला बेडूक काय खातो? चिखल खातो. एकच बेडूक चिखल खातो का सगळेच बेडूक असं चिखल खातात? सगळेच ना. सगळे. हे मी कोणाचं सांगतोय?
बेडकाचं सांगतो, बेडकाचं सांगतो. कीर्तन ऐकत असताना लोकांना कीर्तन आपल्यासाठी चाललंय असं वाटतच नाही राव. बेडकाने चिखल खावा येरा ठावा सागर. तर लक्ष द्या, बेडकाच्या जवळ कमलकंदाचं परागकणाचं अस्तित्व आहे पण प्राकट्य नाही आणि त्यामुळं तो चिखलच खातो. झालं. पुढे बोलतो, गोचिड माहिती आहे तुम्हाला? गोचिड पोरांनो, गोचिड कुठं असतो? गोचिड ते काशीला असतो, काशीला, गाईच्या काशीला वगैरे. दूध कुठं असतं? दूध काशीत, बरोबर आहे की नाही? तर एक गोचिड एका दिवसाला साधारणतः 13 मिली दूध पितो का 17 मिली दूध पितो. एक अंदाज सांगायचा आहे, काय चुकलं तर काय. ठीक आहे, लक्ष द्या. त्या गोचिडाच्या जवळ दुधाचं अस्तित्व आहे का नाही? बोला. अस्तित्व. पण मग तो गोचिड दूध सेवन करतो का? नाही करत. मग काय सेवन करतो? रक्त पितो. नीट कीर्तन आहे का? एकच गोचिड असं दुसऱ्याचं रक्त पितो का सगळीच गोचड असं दुसऱ्याचं रक्त पितात? आता बोलायला काय अडचण नाही, सगळेच. आणि म्हणून माझी विनंती आहे, आजच्या कीर्तनातून करताच आलं तर समाजाचं पोषण करा पण कोणाचं शोषण करू नका. हात जोडून विनंती, कळकळीची विनंती. मी 2 मुद्दे दिले, म्हणजे आता तसं 5 गोष्टी झाल्या आणि आता 6वी गोष्ट सांगतो. एक भिकारी आहे, दरिद्री आहे, उपवाशी आहे, हातात ताट घेतलेला आहे, एका जागेवर बसलेला आहे. तो भीक मागतोय, द्यावं गरीबाला काहीतरी म्हणून भीक मागतोय. पण ऐका, तो ज्या जागेवर बसून भीक मागतोय ना त्याच्या खाली जमिनीत 3 फूट खोल अंतरात खाली सोन्याच्या मोहराचा हंडा आहे, हंडा. फक्त नेमका तो भिकारी कोणत्या जागेवर बसून भीक मागतोय ती जागा मला विचारू नका. नाहीतर लोक कीर्तन झाल्यावर खोदायला जायचे. लक्ष द्या, त्या भिकाऱ्याच्या जवळ धनाचं अस्तित्व आहे का नाही? तरी पण तो भीक मागतोय. त्याचं कारण आहे, अस्तित्व आहे पण प्राकट्य. गोचिडाच्या जवळ दुधाचं अस्तित्व आहे पण प्राकट्य नाही म्हणून रक्तच पितो. बेडकाच्या जवळ कमलकंदाचं अस्तित्व आहे पण प्राकट्य नाही म्हणून चिखलच खातो. का कमलकंदानी दरदुरी नांदणुक एकेची घरी परे परागो सेविजे भ्रमरे डेरा चिखलुची उरे पाहे पा दूध पवित्रानी गोड पाशी त्वचेची या पदरा आड परिते आव्हेरुनी गोचीड अशुद्ध काय नेघती सांगे निदैवाच्या परिवरी लोया रुतलिया आहाती सहस्रवरी परितेत बैसोनी उपवासु कै का दरिद्री जिये तैसा हृदयामध्ये रामो असता सर्व सुखाचा आरामो की भ्रांताशी कामो विषयावरी. माझ्या बोलण्यातला अर्थ इतकाच आहे. या 6 दृष्टांतातून तुमच्या मला वाटतं चांगलं ध्यानात हे आलंय आता. काय? अस्तित्वापेक्षा प्राकट्य महत्वाचं आहे. म्हणून ऐका, ऊसातून साखर प्रगट होण्याकरता विशिष्ट प्रक्रिया करावी लागते, बरोबर? लाकडातून अग्नी प्रगट होण्याकरता
काडी नाही लावायची. जुना काळ होता, त्या काड्याच्या पेटीचा शोधच नव्हता. त्यावेळेस कसा अग्नी प्रगट करायचा? 2 लाकडं घ्यायची आणि एकमेकावर काय करायची? घासायची. आणि मग घासून 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 त्याच्यातून अग्नी काय व्हायचा? प्रगट व्हायचा. ओवी आहे ज्ञानेश्वरी. ज्ञानोबाराय सांगतात, काष्टे काष्ट मथिजे मग ते वन्नी उपजे. ज्ञानोबारायची भाषा आहे. ऐका, 2 लाकडं एकमेकावर घासून घासून घर्षण करून मग त्याच्यातून अग्नीचं काय होत असतं? प्राकट्य होत असतं. घासलं पाहिजे महाराज त्यासाठी. आता हे लोक इथं मृदंग वाजवण्याकरता उपस्थित आहेत. का बरं यांना इथं बोलावलंय? त्याचं कारण आहे, पहाटे 4 वाजता उठून, थंडीच्या काळात उठून, कडाक्याच्या थंडीत उठून, इंद्रायणीच्या घाटावरती जाऊन अंगातून टप 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 घामाच्या धारा पडेपर्यंत यांनी मृदंगाच्या क्षेत्रात काय केलेलं आहे? घासली. आणि म्हणून यांना इथं बोल, म्हणून प्रगट आहेत ना. आता हे माईक घेऊन उभा राहिलेत लोक, इकडे आहेत इकडे आहेत. यांनी सुद्धा भजनाच्या क्षेत्रात, गायनाच्या क्षेत्रात, भजनाच्या क्षेत्रात काय केलेले? म्हणा की म्हणजे यांनी घासले. मी काहीच केलेलं नसेल असं वाटतं. कमाल. मुद्दा माझा इतकाच आहे, तुम्हाला त्या क्षेत्रात बरं का विशेष नावारूपाला यावं असं वाटत असेल, काही प्रगट व्हावं असं वाटत असेल, तर त्या त्या क्षेत्रात काय केलं पाहिजे? हे सगळ्यात महत्वाचं आहे, अत्यंत महत्वाचं आहे. मी कशा करता आपल्याला बोलायला लागलो? लाकडातून अग्नीचं प्रगटीकरण घर्षण केल्यानंतर आहे, विशिष्ट प्रक्रिया केल्यानंतर उसातून साखरेचं प्राकट्य आहे. पुढे का मंथन केल्यानंतर तुपाचं प्राकट्य आहे आणि चिंतन केल्यानंतर देवाचं प्राकट्य आहे. हे लक्षात ठेवा. मंथनाने तूप प्रगट आणि चिंतनाने देव प्रगट होतो. मंथोनी नवनीता तैसे घे आनंदा, वाया व्यर्थ कथा साठी मार्ग, वाया व्यर्थ कथा साडे मार्ग. वाया व्यर्थ कथा साडे मार्ग, वाया व्यर्थ कथा साडे मार्ग. चिंतन केलं की देव प्रगट होतो. आतापर्यंतच्या कीर्तनातून आपल्या हे ध्यानात आलंय. आता काय ध्यानात आलंय की अस्तित्वापेक्षा प्राकट्य महत्वाचं आहे. आणि देव प्रगट कशाने होतो? तर नामचिंतनाने प्रगट होतो. प्रमाण सांगतो, हाके सरशी उडी घालोनिया स्तंभ फोडी, मोहे धाव घाली पाना, नाव घेता पंढरी राणा. किंवा भगवंताचं नामचिंतन केलं, सोनियाचा दिवस आजी अमृते पाहला, नाम आठविता रूपे प्रगट पै झाला. काय आहे? नाम आठविता रूपे प्रगट पै झाला. म्हणजे प्रगट होण्याकरता अगोदर काय पाहिजे? नाम पाहिजे. नाम चिंतनाशिवाय देव प्रगट होत नाही. आणि प्रगट झाल्याशिवाय जीवन विशेष बनत नाही. अस्तित्व असून काय उपयोग आहे? उसात साखर आहेच की, दुधात तूप आहेच की, लाकडात अग्नी आहेच की. उपयोग होतोय का? उपयोग होण्यासाठी काय व्हायला पाहिजे? प्रगट. तसं तुमच्या माझ्या आपल्या सगळ्यांच्या जवळ सर्व काळ देव आहे, फक्त तो अस्तित्व रूपानं आहे. संतांनी मात्र नामचिंतनाच्या द्वारे भगवंताला काय केलंय? प्रगट केलं. आणि म्हणून त्यांचं जीवन विशेष आहे. तर मग आपणही नामचिंतनाच्या द्वारे भगवंताला काय केलं पाहिजे? प्रगट केलं पाहिजे. आणि म्हणून लक्ष द्या, लक्ष द्या, जीवनामध्ये भगवंताचं नामचिंतन बरं का अत्यंत महत्वाचं आहे.
एखाद्या वेळेस विद्वत्ता, गुणवत्ता, कला, ज्ञान, पाठांतर, अभ्यास एखाद्या वेळेस कमी असू द्या, पण लक्षात ठेवा जीवनामध्ये नामचिंतन हे अत्यंत महत्वाचं आहे. चिंतनाशी न लगे वेळ, सर्व काळ करावे. पुष्कळसा विचार आहे. नामस्मरण करण्यासाठी वयाची अट नाही, नामस्मरण करण्यासाठी जातीची अट नाही, शिक्षणाची अट नाही, कसलीच अट ज्याच्यासाठी नाही त्याचं नाव आहे नामस्मरण. पुढे सांगतो नामचिंतन कुठं करायचं, कुठं बी करायचं. असाल ते करा जेथे तेथे, जिथं असाल तिथं, जे कोणी असाल ते कोणी, जसे असाल तसे, जसं जमल असाल ते करा. लक्षात ठेवा. म्हणून नामचिंतन हे अत्यंत महत्वाचं आहे. आपल्याकडून नामचिंतन घडलं पाहिजे. काही लोक आम्हाला बोलता बोलता बोलतात, महाराज पटतंय हो तुमचं कीर्तन, आम्हाला लय पटतंय हो. म्हटलं मग अडकत आहे कुठं? म्हटली काय आहे, पटतंय पण वेळच नाही राव. काही लोक म्हणतात वेळच नाही म्हणतात. मी म्हटलं आता सध्या तुम्ही जिवंत आहेत, ही सगळी वेळच आहे. कुशल वेळ नाही म्हणताय तुम्ही. अहो सध्या आपण जिवंत आहोत हे काय आहे, वेळच आहे. कोरोनाच्या झपक्यातून मग कसं वाचलोय, अजून काय पाहिजे, वेळ नाही तर काय. ही केवढी वेळ आहे. मायबाप माझी विनंती आहे, नामचिंतन करायला वेळ नाही असं कधी म्हणू नका. माझी विनंती आहे. बघा ना, बघा माझ्या माता भगिनी इथं आलेले आहेत. स्वयंपाक करताना काम तोंडाला असतं का हाताला असतं? विशेष म्हणजे उत्तर यांनी दिले. असू द्या असू द्या, काय अडचण नाही, काय अडचण नाही, हाताला असतं सांगायचं. मग स्वयंपाक करत असताना तोंडानं हरिपाठ म्हणत म्हणत स्वयंपाक केला, किती चांगलं होईल. एकीने हरिपाठ पुढं म्हणावा, एकीने माग म्हणावा. एक जण मला म्हटले, महाराज मला जाऊच नाही, मी एकटीच आहे, मी काय करू? मी म्हटलं काय हरकत आहे, सुनेने पुढं म्हणावा, सासूनं माग म्हणावा. खरं म्हणजे सासू आणि सुना दररोज हरिपाठ घेतात. काही काही घरात तर दिवसातून 3 वेळेला होतो. काय काय चुकलंय का माझं काय? लक्षात ठेवा मायबाप, वेळ पुष्कळ आहे हो. वेळ नाही कसं काय म्हणता तुम्ही? ऐका ऐका, एक जण म्हटलं, महाराज मी शेतकरी माणूस. तुम्हाला काय आपलं शेतकरी माणूस, शेतकऱ्याला कुठं वेळ असतो? म्हणलं का? नांगर हाकावा लागतो, नांगर. ठीक आहे की म्हटलं. अहो नांगर हाकताना काम हातापायाला असतं का तोंडाला असतं? ते बैलाचं नांगर बरं का, ते त्याच्यात फाकड काय म्हणतो, फाकड्याच ना, मुठी. बरं मुठी, त्या अशा हाताने धरायच्या आणि मागं चालायचं, बरोबर. मग काम कोणाला? हाताला आणि पायाला. तोंडाला काय काम आहे सांगा बरं? मग नांगर हाकता हाकता रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी, विठ्ठला केशवा गोविंदा गोपाळा माधवा, काय हरकत आहे मला? शेतकरी हुशार. एक जण म्हटलं, महाराज पण बैलाला हाकरावं लागत नाही का? त्याचं बी बरोबरच आहे की हाकरावं लागतं बैलाला, अगदी बरोबर आहे. पण कधी हाकरावं लागतं बैलाला? बरोबर. जर त्याने तास सोडलं. कोणी सांगितलं उत्तर हो? कोणी सांगितलं? तुम्ही सांगितलं का? कोणी सांगितलं? कोणी सांगितलं तास सोडलं तर? कोण म्हणलं? तुम्ही सांगितलं. आभारी आभारी आहे मी तुमचा. बैलाला हाकरावं कधी लागतं? जर त्यानं तास सोडलं तर. आणि बैल कधी तास सोडतो का? सोडलं तर बैलच तास सोडतो. हे काही लवकर डोक्यात शिरत नाही का? अरे किती वेळ आहे जीवनात, वेळ नाही कशी काय म्हणता तुम्ही? जाऊ द्या, लांबवत नाही. आता कीर्तन संपल्यानंतर इथून घरी जाताना हातापायाला काम आहे का तोंडाला काम आहे? चला बोला.
हातापायाला. मग घरी जाताना तुम्ही रामकृष्णारी, विठ्ठला, गोविंदा, गोपाळा, काय तुम्हाला जे आवडतं ते देवाचं नाव घेत घेत जर घरी गेलात, कोणाचं 500 वेळा होईल, कोणाचं 1000 वेळा होईल, कोणाचं 4-5 हजार वेळा होईल का नाही. पण माणसं घरी जाताना देवाचं नाव घेत जात नाही, कीर्तनकाराचं माप काढीत घरी जातात. काय गरज आहे बरं त्याची? कशा करता उगाच्या उगाच? लक्षात ठेवा, हे आयुष्य होणार नाही हो. मग इथून घरी जाईपर्यंतची वेळ जीवनातली का वाया जाऊ देता? जाऊ देऊ नका ना वाया. विठ्ठला 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 म्हणून जा ना घरी. काय बिघडते? गोविंदा, गोपाळा, रामकृष्णारी रामकृष्णारी, पदरात पुण्य पडेल ना. वेळ कशी नाही म्हणून माई बाप वेळ नाही म्हणू नका. आजपासून सतत अखंड चिंतन विठोबाचे असं आपल्याकडून घडलं पाहिजे. आणि म्हणून नामचिंतनाच्या द्वारेच परमात्मा काय होतो? प्रगट होतो. असा त्यांनी देवाला नामचिंतनानं प्रगट केलं. म्हणून संत हे विशेष आहेत. संत संगे याचा वास सर्व काळ संचला, सकळ मूर्तिमंत संचला, सकळ संचला आणि मूर्तिमंत संचला. सकळ संचला या शब्दाचा अर्थ आहे निर्गुण निराकार परमात्म्याची त्याच्या जीवनात अनुभूती आलेली असते. आणि मूर्तिमंत संचला याचा अर्थ सगुण साकार परमात्म्यानंही त्यांना दर्शन दिलेलं असतं. साठविला राहे हृदय संपुष्टी, बाहेर धाकुटी मूर्ती उभा. असा सगुणाचा आणि निर्गुणाचा, सगुण साकार परमात्म्याचीही त्यांना भेट आहे आणि निर्गुण निराकार परमात्म्याचाही त्यांना अनुभव आलेला असतो. म्हणून देवाला त्यांनी नामचिंतनानं प्रगट केलेलं असतं. देव त्यांच्या सर्व काळ सगुण आणि निर्गुण या दोन्ही रूपानं त्यांच्या जवळ राहतो. आणि म्हणून संत हे कसे आहेत? विशेष. ऐका, अजून प्रश्न विचारला तुकोबारायनं. महाराज, नामचिंतनाच्या द्वारे त्यांनी देवाला प्रगट केलं आणि म्हणून ते विशेष इथपर्यंत आम्हाला कळलं. पण अजून एक आम्हाला सांगा, काय? प्रगट केलेला परमात्मा, प्रगट केलेला परमात्मा त्यांच्याच जवळ का राहतो? कसं आहे, प्रगट कशामुळे झाला याचं उत्तर पहिल्या चरणात दिलं. कशामुळे झाला? नामचिंतन. पण प्रगट झालेला परमात्मा त्यांच्या जवळ कायम का राहतो? त्या करता त्यांनी काय केलेलं असतं? महाराज याचं उत्तर अभंगाच्या 2ऱ्या चरणात देतात. अवघा बाहेरी घालोनिया काळ, अवघा बाहेरी घालोनिया काळ, अवघा बाहेरी घालोने
त्याचेच अंधारे वाचले घालोनिया काळ अवघा बाहेरी घालोनिया काळ अवघा बाहेरी घालोने अवघा बाहेरी घालोने अवघा घालोनिया काळ अवघा बाहेरी त्याशीच अंतरी वास दिला. लक्ष द्या, प्रगट झालेला देव त्यांच्याच जवळ का राहतो? काय केलेलं असतं त्यांनी त्याकरता? महाराजांनी उत्तर दिलं, त्यांनी हे केलेलं असतं. घालोनिया काळ अवघा बाहेरी, अवघा काळ बाहेरी घालोनी अंतरी त्याशीच वास दिला. त्याने काळाला बाहेर काढलेलं असतं. इथं काळ शब्दाचा अर्थ यम असा नव्हे. काळ शब्दाचा अर्थ अनुकूल प्रतिकूल काळ असा नव्हे. काळ शब्दाचा अर्थ भूत भविष्य वर्तमान काळ असा नव्हे. मग इथे काळ शब्दाचा अर्थ काय आहे? काळ शब्दाचा अर्थ आहे विकार. विकाराला, दोषाला, दुर्गुणाला त्यांनी बाहेर काढलं आणि अंतरंगामध्ये जागा कोणाला दिली? देवालाच दिली. लक्ष द्या मायबाप, काळाला बाहेर काढल्याशिवाय, विकार बाहेर काढल्याशिवाय परमात्मा आपल्या हृदय मंदिरामध्ये येऊन कायम वास्तव्य करत नाही. लक्ष द्या, जरा ऐका. कितीतरी प्रमाण आहेत. वेळ फक्त आता 5 ते 7 मिनिटाची शिल्लक राहिलेली आहे, त्यामुळे आता नाविलाज आहे माझा. विकार बाहेर काढल्याशिवाय देवात येत नाही हो, येत नाही हो. तुका म्हणे चित्त करारे निर्मळ, येऊने गोपाळ राहे तेथे. तुका म्हणे चित्त झाली या निर्मळ, तरीच सकळ केले होय. तुका म्हणे जरी गिळी अहंकार, तरी वसे घर नारायण. तुका म्हणे पाख मन नारायण भोगाशी. थोडक्यात घातले बाहेरी काम क्रोध वैरी, बैसलांतरी पांडुरंग. मला वाटतं एवढ्या प्रमाणातून आपल्या हे थोडं लक्षात आलंय. काय? विकार बाहेर काढल्याशिवाय, दोष बाहेर काढल्याशिवाय, अंतःकरण स्वच्छ निर्मळ केल्याशिवाय परमात्मा आपल्या हृदय मंदिरामध्ये येऊन वास्तव्य करू शकत नाही. किती ज्ञानोबराय बोलतात. आता हृदय हे फुले चौफाळोनिया भले, वरे बैसवो पावले. श्री गुरूंची काय आणि देवाची काय? संतात्वा भगवंत आपल्या हृदय मंदिरामध्ये यावे असं वाटत असेल तर हे शुद्ध असलंच पाहिजे. लक्ष द्या, ऐका. हृदय शुद्ध असल्याशिवाय, पवित्र असल्याशिवाय देव नाही वास्तव्य करत. त्याशिवाय परमात्मा नाही येत. लक्ष द्या, आपल्या घरी जर पाहुणे येणार असतील, कोण कोण पाहुणे, तर आपण आपलं सगळं घर काय करतो? बोला की, काय करतो? स्वच्छ करतो की नाही? कोण येणार असतील तर पाहुणे. पाहुणे म्हणजे पाहुणे नव्हे, मुलाला पाहण्याकरता पाहुणे. मुलाला पाहण्याकरता पाहुणे येणार असतील तर काय तयारी करतात माणसं. सतरंजी एक जणाच्या घरची आणतात, गाद्या दुसऱ्याच्या घरच्या आणतात, खुर्च्या तिसऱ्याच्या घरच्या आणतात, काय उसना आणतात. पाहुणा येतो, ती सगळी व्यवस्था पाहतो, खुश होतो, पोरगी देतो आणि 6 महिन्यानंतर त्याच्या लक्षात येतं रॉंग नंबर. आता काय उपयोग आहे? मी का बोलायला लागलो? व्यवहारातला सर्वसामान्य पाहुणा खुश व्हावा, त्याला बरं वाटावं,
म्हणून जर तुम्ही सगळं घर स्वच्छ करत असाल तर अनंत कोटी ब्रह्मांडाचा जगाचा मालक भगवान परमात्मा आपल्या हृदय मंदिरामध्ये यावा, खुश होऊन त्यानं कायम राहावं, याकरता हे घर सुद्धा कसं असलं पाहिजे, स्वच्छ असलं पाहिजे. आता ज्याच्या त्याने ठरवायचं आपल्या घरात अजून कचरा किती आहे ते. काही काही लोक मधलं मधलं झाडतात आणि कोपऱ्यात कचरा तसाच ठेवतात. आता ते ज्याच्या त्याने तपासायचं बरं का, अजून आपले कोपरे कसे कसे आहेत ते, काय अजून आत काय काय चाललंय ते. मायबाप एक सांगू का, आपलं घर किती स्वच्छ आहे बरं का, हे ज्याच्या त्याला चांगलं कळत असतं. जरी आपल्याला वाटत असलं आपण लोकाला फसवतोय, लोकांच्या कुठं लक्षात येतंय, पण आपल्याला तर चांगलं कळतं आपण किती पाण्यात पोहतोय ते. माझी विनंती आहे, जगाला फसवाल पण मनाला नाही फसवू, लक्षात ठेवा. म्हणून कधीतरी आपण आपलं अंतःकरण काय केलं पाहिजे, स्वच्छ निर्मळ पवित्र केलं पाहिजे. त्याशिवाय परमात्मा आतमध्ये येऊन प्रगट रूपानं वास्तव्य करू शकत नाही. कसं आहे, जुन्या काळातली गोष्ट आहे, आता कळेल का नाही कोणाच ठाऊक, महिलांना पण सांगतो. जुन्या काळामध्ये ते पाणी आणण्यासाठी घागर असायची बघा, घागर आहे का आता? घागर 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 घेऊन नाही, घागर 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 असायची. मग ते आहे अजून बी आहे, बरं आहे, बरं ठीक आहे. मग घागर घेऊन जायचं, विहिरीवर म्हणा, नदीवर म्हणा, एखाद्या ओढ्यावर म्हणा, कॅनेलला म्हणा, आहे का नाही? कॅनेल आहे तुम्हाला? मग आता आहे का? आहे त्या बारकी आहे त्या, पण आहे त्या, तर लक्ष द्या आता. मग ते घागर घेऊन गेल्यानंतर घागरीचं जे तोंड आहे का ते असं वरती ठेवलं असं व्यवस्थित असं, आणि एकदम घागर पाण्यात बुडवली, एकदम 3 फूट खोल खाली पाण्यात ती घागर नेली. बोला त्या घागरीत पाणी शिरेल का? शिरेल का पाणी? नाही शिरणार, नाही शिरणार. नंतर ती घागर बाहेर काढली, घागरीचं तोंड असं एकदम खाली केलं आणि एकदम पाण्यात बुडवली आणि 5 फूट खोल खाली पाण्यात नेऊन ठेवली. आता बोला घागरीत पाणी शिरेल का? बोला की नाही शिरणार, नाही शिरणार. घागर कशात आहे? पाण्यात. घागर पाण्यात असणं चांगलं का घागरीत पाणी असणं चांगलं? घागरीत पाणी असणं चांगलं. घागर पाण्यात असून काय उपयोग आहे? मला वाटतं बहुतेक घागरी पाण्यातच असतात. काही काही लोक आम्हाला म्हणतात, महाराज आम्ही नेहमी देवदेवातच असतो. म्हणजे ही घागर नेहमी करता कशात आहे? पाण्यात. पण अजून या घागरीनं हात काय पाणी शिरू दिलेलं नाही. किती वर्ष झालं घागर पाण्यात आहे? 50 वर्ष झालं. किती? 50 वर्ष झालं. घागर घागर कशात आहे? पाण्यात आहे. पण अजून सुद्धा कीर्तनातून बाहेर निघाल्या तंबाखू खाऊन पिचकारी चालू नाही. बहुतेक नसेल इथं, माझ्या अंदाजान बहुतेक नसेल. नाही नाही, अजिबात नाही, अजिबात नाही. इथं कसं शक्य आहे? शक्यच नाही, अजिबात नाही, अजिबात नाही. इथे आलेल्या एकाही व्यक्तीच्या खिशात पुढे नाही, मला खात्री आहे, खात्री. प्रश्नच नाही. हे सगळं गाव व्यसन मुक्त आहे, वादच नाही. सगळे व्यसन मुक्त आहेत. तर चला ऐका ऐका, मुद्द्याकडे लक्ष द्या. घागरीत पाणी का शिरलं नाही? वा, घागरीत काय आहे? हवा. एक तर घागरीत पाणी तरी राहील, नाहीतर हवा तर राहील. एक म्यान में 2 खडग नहीं रह सकते. मग काय करावं लागेल? घागर अगोदर बाहेर काढायची, घागर कानवडती करायची आडवी, हळूच पाण्यात बुडवायची. जशी जशी घागरीतली हवा बाहेर निघेल तस तस बाहेरचं पाणी आतमध्ये जात.
माझी हात जोडून कळकळीची विनंती आहे, थोडी हवा बाहेर काढा. कळलं की नाही तुम्हाला? लोक म्हणतात महाराज त्यांचा नका नाद करू, सध्या ते हवेत आहेत, हवेत. हवा समजली ना तुम्हाला? हवा, हवा. 40 एकर पट्ट्याचा ऊस आहे, हवा. हायवेच्या टच 7 एकर जमीन आहे, हवा. माळशिरसला 3 गुंठ्याचा कलेक्टर येणे झालेला प्लॉट आहे, हवा. फलटणला 3 मजली घर आहे, हवा. आपल्यासारखं कीर्तन कोणालाच येत नाही. आता जरा जास्त बरं वाटलं, आता जरा जास्त बरं वाटलं. मुद्दा माझा इतकाच आहे, कोणती तरी माणसाकडे हवा असते. आता तुमच्याकडे कोणाकोणाकडे कोणती कोणती आहे ती काय उभा राहून सांगू नका, पण हवा आहे एवढी गोष्ट. आणि म्हणून माझी कळकळीची विनंती आहे, हवा बाहेर काढायला शिका. हवा म्हणजे विकार, हवा म्हणजे दोष. हवा बाहेर गेली म्हणजे विकार बाहेर गेले की मग परमात्मा रूपी पाणी आतमध्ये येत. महाराज सांगतात, घालोनिया काळ अवघा बाहेरी, त्याशीच अंतरी वास दिला. विठोबा रखुमाई, जय 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 विठोबा घालोनिया काळ अवघा बाहेरी, त्याशीच अंतरी वास दिला. महाराज म्हणतात, आम्ही काळाला बाहेर काढलं, अवघा काळ बाहेर काढला. कसलाही विकार आम्ही जीवनात ठेवला नाही, थोडा सुद्धा विकार राहिला नाही पाहिजे. ते कापूर असतो बघा, कापूर हे ना, आरती करताना कापूर लावतो आपण, त्या डबीमध्ये कापूर असतो. मग त्या डबीतला कापूर घ्यायचा, आरती करायची. असं करता करता ती कापराची डबी रिकामी झाली. आता त्याच्यात कापराची वडी राहिली नाही. आता मला उत्तर द्या, ती कापराची डबी उचलून नाकाला लावल्यानंतर गुलाबाचा वास येतो. कशाचा वास येतो? कापराचा. त्याच्यात कापूर आहे का? आणि मग वास कस काय? उत्तर इतकंच आहे, कापूर नाही मान्य आहे, पण वास शिल्लक राहिलायच की. तसं महाराजाचं म्हणणं आहे, वासापुरता सुद्धा विकार शिल्लक राहू नाही, वासापुरता सुद्धा. घालोनिया काळ अवघा बाहेरी, अवघा विकार बाहेर काढलेला आहे. आता अजिबात विकार आमच्या जवळ राहिलेला नाही. ऐका, आमच्या जवळ आता आमचं म्हणून, आपलं म्हणून काहीही शिल्लक राहिलेलं नाही. लक्ष द्या, एक 2-4 मिनिटात थांबू आपण. कसं आहे, 3 शब्दाच्या पलीकडं, 3 संकल्पनेच्या पलीकडं आपलं जीवन कधी जातच नाही हो.
कोणते ते 3 शब्द आहेत सांगतो. त्यातला पहिला शब्द आहे मी. मी मी याच्या पलीकडे कधी जातच नव्हतं. मी मधून वेळ मिळालाच तर आपल्या जीवनात दुसरा एक शब्द असतो. कोणता? माझं माझं माझं. आणि या दोन्हीतून वाचलाच तर एक तिसरा शब्द असतो आपल्याकडे. कोणता? मला. मला. मी माझं मला. मी माझं आणि मला. याच्या पलीकडे जीवनच नाही हो आपलं. आपल्या सगळ्या जीवनाची माती एवढ्या 3च शब्दामध्ये होते. लक्ष द्या. जीवन सुखी व्हावं अशी अपेक्षा असेल, जीवन विशेषत्वानं युक्त व्हावं असं वाटत असेल तर जीवनात हा माझेपणा, हा आपलेपणा सगळा काय केला पाहिजे? फेकून दिला पाहिजे. महाराज सांगतात आता आमच्या जीवनात आपलेपणा म्हणजे माझेपणा म्हणून काहीही शिल्लक राहिलेलं नाही. हा अभिप्राय अभंगाच्या 3ऱ्या चरणात देतात. आपुले से जी नाही उरादी, 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 आपुले से जी नाही उरादी. स्वजविता भले ऐसे स्थळे, स्वजविता भले ऐसे स्थळे, गालोडिया काळ अवघ बाहेरी, गालोडिया काळ अवघ बाहेरी. टाळी वाजवा. आपुले से जिही नाही उरो दिले, जिही आपुलेशे उरो दिले नाही. आईशी भले स्थळे चोजविता, आईशी भली स्थळे चोजविता, जिही आपुलेशे उरो दिले नाही. ऐका, आपलेपणा कसा आहे? संसारातला आपलेपणा दुःख देतो आणि परमार्थातला आपलेपणा, आपलेपणा म्हणजे माझेपणा. आपलं हे आपलं आहे, माझं आहे, आपलं आहे म्हटलं की दुःख झाल्याशिवाय नाही. कोल्हापूर परिसरातला एक शेतकरी, मोठा शेतकरी, खरं म्हणजे त्या भागात तितके मोठे म्हणजे नाही, मोठा शेतकरी, जवळपास 170 एकर ऊस, एकरी 110 टनाचं अवरेज. कसं असतं, कीर्तनात गरिबी कधी ठेवायची नाही नसते. मोठा शेतकरी कष्टानं प्रपंच केला, काय बघता बघता भलं मोठं 3-3.5 कोटीचं घर बांधलं शेतातच. असं 60-65 वर्ष वयाचा तो म्हातारा रुबाबदार. 10-11 वाजायची वेळ, बंगल्याच्या पुढाशी खुर्ची टाकलेली, खुर्चीत बसलेला असा हवा चांगली येत होती. आणि काय झालं, गावात लागली आग. गावात आग लागली. गावातनं नोकर पळतच आला, धावतच आला. दादा दादा, गावात आग लागली, आग लागली. आता आग लागली म्हटल्यानंतर या म्हाताऱ्यानं काय म्हणाय पाहिजे? अरे 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 अरे, कोणाचं पेटलं रे, कसं झालं रे, कोण विजवतंय का नाही असं म्हणाय पाहिजे का नाही?
हे म्हातारं त्याच्यावरच रागावलंय. लागू दे की मग, तुला काय झालं बोंबलायला. बसलो बिचारे ते. ऐका, 5 मिनिटांना या म्हाताऱ्याचा थोरला पोरगा रडतच आला. दादा गावात आग लागली. अरे लागू दे ना मग, तुला काय झालं रडायला. तो म्हटला, दादा आपलं घर पेटलंय. ते बंगला बांधायच्या अगोदर ते गावात राहत होते ना, म्हणजे गावातल्या त्या 4-2 खोल्या बारकं चिरकं घर, ते घर पेटलं. दादा आपलं घर पेटलंय. महाराज आपलं घर पेटलंय म्हटलं की म्हातारा एका सेकंदात रडायला. हे पाण्याचा नळ असतो का दादा, पाण्याचा नळ, ते असा केला लगेच पाणी खाली येतं, बरोबर आहे की नाही. हे असा फिरवला की तसं आपलं घर पेटलंय म्हणलं की लगे असा नळ फिरला, रडायला लागला. डायरेक्ट पाणी, हुंदक मुसमुस नंतर पाणी असं नाही, थेट पाणी. काय ऍक्शन झाली म्हणतात. राम राम. 10-15 मिनिटांनी मधव पोरग आलं. बघितलं तर बाप रडतोय. याने विचारलं, दादा काय झालं रडायला. काय झालं रडायला म्हणजे, अरे आपलं घर पेटलंय, आपलं घर पेटलंय. तो म्हणला, दादा रडू नका. काय झालं, आपण 2 महिन्यापूर्वी ते शेजाऱ्याला विकलंय. म्हाताऱ्याचा नळ लगेच बंद झाला. त्याचा नळ बंद झाला ना, अशी तुटी फिरवली का नाही, एका लगेच पाणी बंद होतं का नाही, असं बंद होत 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 तसा एकदम रडायचं थांबलं. हो लगेच पाणी बंद झालं. काय कमाल आहे, काय कमाल आहे. ऐका, 10-5 मिनिटांनी तिसरं पोरगा आलं याच रडतच. दादा रडतच आलं. याने विचारलं, अरे काय झालं रडायला, काय झालं रडायला. दादा आपलं घर पेटलंय, आपलं घर. अरे पेटू दे, 2 महिन्यापूर्वी ते शेजाऱ्याला विकलंय. तुला काय झालं रडायला. दादा सौदा परत फिरलाय म्हटला. काय कमाल आहे, काय कमाल आहे. मला इतकंच सांगायचंय, म्हाताऱ्याला कोणी रडवलं. आपलं घर पेटलं, नळ सुरू. घर शेजाऱ्याला विकलं, नळ बंद. सौदा परत फिरला. तुम्ही ऐकताय कीर्तन. म्हाताऱ्याला रडवलं कोणी, आपलं घर पेटलं. हा आपलेपणा रडवल्याशिवाय राहत नाही. म्हणून मायबाप हात जोडून विनंती आहे, थोडं या आपलेपणाच्या बाहेर पडा. आपलेपणा फेकून द्या. महाराज सांगतात, आमच्या जीवनात आता आपलेपणा शिल्लक राहिलेला नाही. आपुलेशे जिही नाही उरो दिले, सोजविता भले आईशी स्थळे. म्हणजे परमात्म प्राप्तीपर्यंत जात असताना आम्ही आपलेपणा टाकून दिला. ज्याने आपलेपणा टाकून दिला 1, ज्यांनी काळाला बाहेर काढलं 2, ज्यांनी भगवंतालाच आज जागा दिली 3, आणि अस्तित्व रूपान असलेल्या भगवंताला ज्यांनी नामचिंतनाच्या द्वारे प्रगट केलं 4. असे जे महात्मे असतात त्यांची कीर्ती, त्यांचा महिमा, त्यांचा मोठेपणा झाकला तरी झाकला जात नाही. तू कशाप्रमाणे, तुका म्हणे नाही झाकत
झाकत परिमळ चंदनाचे स्थळ चंदनाचे. अर्थ इतकाच आहे, आपण आपल्या जीवनामध्ये चांगलं वागायचं असतं. आपण चांगलं वागल्यानंतर आपली कीर्ती कोणीही झाकू शकत नाही. फोटो लावून, कटआउट लावून, बॅनर लावून कीर्ती होत नसते. उलट लोक त्याच्यावर थुंकत असतात त्या पडद्यावर. कधीतरी आपण आपल्या जीवनात आपलं आचरण चांगलं ठेवावं. आपण मेलो तरी सुद्धा आपलं पाठीमागं नाव राहत असतं. ते सगळ्यात महत्वाचं आहे. तुका म्हणे नाही झाकत परिमळ चंदनाचे स्थळ चंदनाचे. का बरं? घालोनिया काळ अवगा बाहेरी त्याशीच अंतरी वास दिला. ज्यांनी काळाला बाहेर काढलं, नामचिंतनाने देवाला प्रगट केलं, आपलेपणा टाकून दिला आणि अंतरंगामध्ये ज्यांनी देवालाच साठवलं, हेच संत विशेष आहेत. आणि ते संत कोण आहेत? ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली, जय जय ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली. तुकाराम 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 टाळी वाजवा. तुकाराम 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 बोला पुंडलिक वरदान विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम 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 भगवंताच्या कृपेने, साधू संतांच्या आशीर्वादाने, रामप्रभूच्या जन्मोत्सवाचं औचित्य साधून या गुरुसाळे या गावातील सर्व वैष्णव एकत्र येऊन परमपूज्य परमश्रद्धेय तपोनिष्ठ थोर महात्मे शामगावकर आप्पा यांच्या मार्गदर्शनाने वारकरी संप्रदायातले संत सूर्य, संतवीर, क्रांतीसूर्य, व्यसनमुक्त युवक हृदय सम्राट गुरुदेव तात्यांच्या नेतृत्वात हा महोत्सव संपन्न होत आहे. महाराजांच्या आदेशावरूनच मी आपल्या सर्वांच्या दर्शनाकरता इथं आलेलो आहे. उभे राहिलेले टाळकरी ज्यांच्या नेतृत्वात हा उत्सव व्यासपीठ नेतृत्वात संपन्न होतोय, अशा आदरणीय श्रद्धेय भारत महाराज, उभे राहिलेले सगळे टाळकरी, मृदंगाचार्य, आमचे आदरणीय हरिभक्तीपरायण जीवलग स्नेही हरिभक्तीपरायण वारकरी संप्रदायातले एक स्वच्छ, निर्मळ, सालस आणि प्रेमळ असं व्यक्तिमत्व आदरणीय सूळ महाराज, सुरेश महाराज, त्यांच्या संस्थेतील गुरुकुलातील हे सर्व आमचे गुरुबंधू, विद्यार्थी वृंद, जगदाळे महाराज, गावातले सर्व वैष्णव, टाळकरी, माता भगिनी आणि विशेष म्हणजे मी हाक मारल्यानंतर पुढे येऊन बसलेले आमचे दोस्त, हे तरुण मुलं, या सगळ्यांचं अभिनंदन करतो. 15 मिनिट मी तुमची जास्त घेतली बरं का, त्याबद्दल मी आपली क्षमा मागतो. गावकऱ्यांची 15 मिनिटं जास्त झालं बरं का, ओव्हर टाइम झालं म्हणजे थोडं पुढे गेलं असं, त्याबद्दल आपली क्षमा याचना करतो. आणि कीर्तनाचं संपलेलं आहे. या कीर्तनातून आज जाता जाता सगळं कधी आठवणीत ठेवायचं, सगळं अवघडच आहे. 2-3च गोष्टी आपल्या आठवणीत ठेवा घरी जाता जाता. पहिलं आठवणीत हे ठेवा, काय? अस्तित्वापेक्षा प्राकट्य. दुसरं ध्यानात हे ठेवा, नामचिंतनानेच देव प्रगट होतो, बरोबर. तिसरं ध्यानात हे ठेवा, हवा बाहेर काढायची बस. आणि चौथं ध्यानात हे ठेवा, हे ते नळ सारखा फिरवायचा बस. एवढ्या 4-2 गोष्टी आपण आपल्या आठवणीत ठेवाव्या, एवढीच मी आपल्या चरणी प्रार्थना करतो. हे आपलं वर्ष आहे 50वे, म्हणजे आपल्या सप्ताहाला सध्या सोन्याचे दिवस आहे. सोन्याचे दिवस, आपला सुवर्ण महोत्सव आहे. लवकरात लवकर
पुढे चालून आपल्या या सप्ताहाला अमृताचे दिवस यावे, म्हणजे या सप्ताहाचा 75वा महोत्सव लवकरात लवकर संपन्न व्हावा आणि तो 75वा सप्ताह आपल्या सगळ्यांच्याच उपस्थितीत साजरा व्हावा आणि तो मला सुद्धा पाहायला मिळावा. ही भगवंताच्या चरणी प्रार्थना करतो. अजून 25 वर्ष तुम्हाला कोणालाच देवानं हात लावू नये असं मी देवाला सांगून टाकतो. 75वा सप्ताह खणखणीत संपन्न करायचा, पार पाडायचा आणि त्यावेळेस कीर्तनाची वेळ 7 ते 9 ठेवायची आणि नंतर भोजन ठेवायचं. एवढं मात्र ध्यानात ठेवा. झालेली सेवा प्रभू चरणी भगवत चरणी समर्पित करतो. काही बोलता बोलता वेळेवाकडे बोलला असेल, एखादा शब्द तुम्हाला लागला असेल, खटकला असेल, पटला नसेल तर माझी मला परत द्या. 15 मिनिटं जास्त झाली म्हणून खूपच राग आला असेल तर मनातलं काढून टाका. तुमच्या झोपेची मी अति महत्वाची 15 मिनिट वाया घालवली त्याबद्दल आपली दिलगिरी व्यक्त करतो आणि चिंतन सेवेला याच ठिकाणी पूर्णविराम देतो. म्हणा तुक म्हणे नाही जगत परिमळ, तुक म्हणे नाही जगत परिमळ, जागत परिमळ, तो का म्हणे नाही जागत परिमळ, चंदनाचे थळ चंदनाचे, चंदनाचे स्थळ चंदनाचे, घालून आकार अवघात बाहेरे, घालून आकार चंदनाचे स्थळ चंदनाची, घालून आकार टाळी वाजवा अवघा बाहेरे, घालून आकार अवघा बाहेरे, त्याशी चांदळी त्याचेच अंतरे वाचलेला, त्याचेच अंतरे वाचलेला, त्याचेच अंतरे वाचलेला, त्याचेच अंतरे वाचलेला, घालून आकार बाहेरे, घालून आकार
ग